आई कुठे काय करते या मालिकेमध्ये आपल्याला अरुंधतीचे नवीनच रूप पाहायला मिळत आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये ती अनिरुद्धच्या 2 पावले पुढेच आहे। आपल्यापैकी अनेक जणांना या मालिकेचा शेवट कसा होणार याची उत्सुकता लागली असेल, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या मालिकेचा शेवट कसा होणार हे जाणून घेऊयात। घमंडी अनिरुद्ध त्याचा स्वभाव सोडतच नाही। सलग 25 वर्ष धोका दिल्यामुळे अरुंधती आता अनिरुद्धशिवाय एक नवीन जीवन जगण्यासाठी सुरुवात करते। अरुंधती पुढे अनघाचा आदर्श तर असतोच, ती मागे वळून पाहत नाही। मुलांच्या व आई आप्पांच्या जबाबदाऱ्या सांभाळत ती आपल्या कणागुणांना वाव देत संगीत क्षेत्रामध्ये स्वतःचं एक मोठं नाव निर्माण करते। आणि मित्रांनो, तेव्हाच कांचन आणि आप्पांना समजते की आपला मुलगा अनिरुद्ध किती नालायक आहे व गेली 25 वर्ष त्याने अरुंधतीला फसवलं आहे। त्यामुळे आई आप्पा खंबीरपणे अरुंधतीच्या पाठीमागे उभे राहतात। अरुंधतीचे 3ही मुलं अरुंधतीला मोठा पाठिंबा देतात। त्यामुळे अनिरुद्ध तर एकटाच पडतो आणि टेन्शनमध्ये तो व्यसनाच्या आहारी जातो। आणि याच कारणामुळे संजना व अनिरुद्धचे कायम भांडणं होतात। तेव्हा संजना बोलते, तुझ्यात आणि शेखरमध्ये फरक तरी काय? तूही शेखर सारखाच निघालास, गेट आउट फ्रॉम माय लाईफ असे म्हणून अनिरुद्धला कायमचे सोडून संजना निखिलला घेऊन शेखरकडे जाते व आपला संसार पुन्हा नव्याने सुरू करते। त्यानंतर अनिरुद्धचा जॉब देखील जातो, त्यामुळे तो उपाशी मरू लागतो। त्याला हळूहळू आपल्या चुकांचा पश्चाताप होण्यास सुरुवात होते। तो अरुंधतीकडे जाऊन तिची माफी मागतो। अरुंधती बोलते की तू मला 25 वर्ष सांभाळलंस, तुम्ही जर अगोदर माफी मागितली असती व आपल्या चुकीची कबुली दिली असती तर मी तेव्हाच तुम्हाला माफ केलं असतं, परंतु आता खूप उशीर झाला आहे। तेव्हा अरुंधती म्हणते, आताशी तुम्हाला आपल्या माणसाची किंमत समजली। तुम्ही जसं मला 25 वर्ष सांभाळलं तसंच मी तुम्हाला यापुढे सांभाळील, परंतु माफ कधीच करणार नाही। माझ्याकडून काहीच अपेक्षा ठेवायच्या नाही। पुढे अरुंधती स्वतःच्या हिमतीवर अभिषेकचं लग्न एका डॉक्टर मुलीशी करून देते। यश देखील म्युझिकमध्ये करिअर करून मोठ्या पोस्टवर पोहोचतो। शेवटपर्यंत तो अरुंधतीची साथ सोडत नाही। त्यानंतर यशचं गौरीसोबत लग्न होतं। ईशा देखील शिक्षण पूर्ण करून जॉब करते। अरुंधती ईशाचं लग्न तिच्या पसंतीच्या मुलाशी करून देते। अरुंधती आपल्या आयुष्यामध्ये खूपच खुश असते, परंतु अनिरुद्ध ना घरचा राहतो ना दारचा। त्याच्या पापाची शिक्षा त्याला मिळतेच आणि अरुंधतीचा स्वाभिमान ती शेवटपर्यंत जपते। एक आई नेमकी काय करू शकते हे सर्वांना ती दाखवून देते। मित्रांनो, तुम्हाला या मालिकेचा शेवट कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा। तसेच पुढील भागांच्या अपडेटसाठी मराठी नाती या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा।